नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कांदा फुगवणीबद्दल माहिती. कांदा फुगवणीमध्ये आपल्याला 2 टप्प्यामध्ये खत व्यवस्थापन करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन केलं पाहिजे की जेणेकरून कांदा पिकाचा एक पूर्ण विकास व्हावा. त्याच्यासोबत कांदा पातीचे जो मान आहे किंवा दांडा आहे याची जाडी वाढणं, त्याच्यासोबत कांदा फुगवण देखील होणं. या 2 ज्या गोष्टी आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि या वाढीसाठी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत, ते पण सविस्तर. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, कांदा फुगवणीचा एक जो भाग आहे हा आपला सुरू होतो जवळपास 30 ते 45 दिवसाच्या नंतरच्या कालावधीमध्ये आणि या व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मग या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅशची मात्रा किंवा फॉस्फरसची मात्रा यासोबत बुरशीजन्य रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी काही ड्रिंचिंग असेल, काही असेल, तर ही नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर सुरुवातीला आपण तो कालावधी पाहणार आहे ज्या कालावधीमध्ये आपलं कांदा पीक हे 45 दिवसाच्या कालावधीमध्ये आहे. सगळ्यात पहिला मग याच्यामध्ये तुमचा उन्हाळी लाल कांदा असेल, रांगडा असेल किंवा पूर्ण उन्हाळी कांदा असेल किंवा एलोरा असेल किंवा इतर कोणताही वाण तुमचा असेल, तर याच्यासाठी आपल्याला 45 दिवसानंतर फुगवणीसाठी पहिला डोस जो आपल्याला द्यायचा आहे, तर 45 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला एकतर 05234 किंवा ICLचं 0620 ही ग्रेड आपल्याला वापरायची आहे. याच्यामध्ये 05234 जर वापरायचं असेल तर साधारणतः एकरी 3 ते 4 किलोपर्यंत द्यायचा आपल्याला. आणि हा जो डोस आहे साधारणतः 10 दिवसाच्या कालावधीमध्ये 2 वेळा सोडायचा आहे. हा 2दा सोडला की याच्यानंतर जो पुढचा आपला कालावधी असणार आहे हा साधारणतः 70 ते 80 दिवसाचे आपल्याला दुसरा द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण 040 किंवा 05234 तर आपण ऑलरेडी वापरलंय, पण 06040 किंवा त्याच्याही थोडंसं 8 दिवस लेट आपण 0050 ही ग्रेड वापरू शकतो. आता याच्यामध्ये 0050 पेक्षाही चांगला रिझल्ट आपल्याला 0640 ही अदास्का कंपनीची ग्रेड आहे, फर्टिसिल म्हणून, जी मायक्रोन्यूट्रिएंट्स पण त्याच्यामध्येच इन्क्लूड येतात. आणि ही जी ग्रेड आहे ही अतिशय चांगली आहे, कारण या वापर जी कांदा आहे जी थोडी फुटी असेल किंवा पाणी पूर्ण उतर असेल, पाणी उतरण्यासाठी ग्रेड जास्त वापरते. त्याच्यामध्ये एकतर पोटॅश प्रमाणात मिळतो आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिएंट पण आपल्याला पाहायला किंवा याच्याही पहिले एक आपण सिलची देऊ. दुसरी जी ग्रेड आहे ही 0050 आपण देऊ शकतो. दोन्ही मात्रामध्ये फर्टिसिलचं ज्यावेळेस आपल्याला 06020 वापरायचं आहे तर साधारणतः एकरी फक्त 1 लिटर याचं प्रमाण आहे, तुम्ही त्याप्रमाणे वापरू शकता. आणि 0050 जर पाहिलं तर साधारणतः एका एकरसाठी 3 ते 4 किलोपर्यंत आपल्याला हे वापरायचं आहे. 0050 जर फक्त तुम्ही वापरत असाल तर साधारणतः 2 डोस आपल्याला नियमित करायचेत, ज्यामुळं आपल्या कांदा पिकाची व्यवस्थित फुगवण होईल, त्यासोबत पाणी उतरण्यासाठी सुद्धा मदत होईल. आता पाणी उतरण्यासाठी किंवा पात जी आहे ही कडक करण्यासाठी आणखी काय करू शकतो, तर 60 दिवसाच्या नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपला कांदा फक्त हा पातीवर चाललेला दिसतोय, म्हणजे फक्त पात वाढते, खाली डेव्हलपमेंट काहीच होत नाहीये, अशा वेळेस आपण टिल्ट बुरशीनाशक किंवा याच्यामध्ये लिओसिन आणि त्याच्यासोबत 05234 वापरायचं आहे. 05234चं जे प्रमाण आहे साधारणतः प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम एवढं आपल्याला वापरायचं आहे, ज्यामुळे काय होणार आहे की जी काही पात फक्त हिरवळीवर चालली किंवा फक्त वाढते तिच्यावर कंट्रोल येईल बुरशीनाशकामुळे. आणि दुसरी गोष्ट 05234मुळे तिला कडकपणा जाणवेल, म्हणजेच हळूहळू पाणी उतरायला सुरुवात होईल. या परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा पिकावर पहिली गोष्ट स्ट्रेस थोडासा टाकता येईल, म्हणजे पातीचं जे काही पाणी आहे हे उतरायला सुरू होईल, कांद्याची फुगवण व्यवस्थित होईल. आणि जी ग्रेड मी तुम्हाला सांगितली 45 दिवसाच्या कालावधीमध्ये आणि 70 ते 80 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 70 दिवसाच्या कालावधीमध्ये, हे 2 जे टप्पे आहेत हे कांदा पिकासाठी अतिशय महत्त्वाचे आणि फुगवणीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामध्येच तुमची खरी कांदा फुगवण होणार आहे. याच्यासाठी वेगवेगळे तुम्हाला उपाय सुचवले जातात की हे करा ते करा, ही ग्रेड द्या ती ग्रेड द्या. मुळात आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार व्यवस्थित ग्रेड वापरणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यासाठी कोणतं टॉनिक तिथं तुम्हाला काम करणार नाही. टॉनिक जे आहे ही तुम्हाला त्या कालावधीमध्ये ग्रीनरी देणार आहे. जर तुमची पात वाढलेली नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही टॉनिक वापरू शकता, पण ऑलरेडी जर तुमचा कांदा डेव्हलपमेंटमध्ये आहे किंवा डेव्हलप व्यवस्थित होतोय तर तिथं तुम्हाला टॉनिक द्यायची गरज नाहीये. तर आता आपण पाहणार आहोत की बुरशी कंट्रोल करण्यासाठी काय करायचंय. म्हणजे आता कांदा ऑलरेडी आपला जर 40-45 दिवसाचा झालाय तर त्याची बुरशी कंट्रोल होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित बुरशीनाशक वापरलं असेल पण तरी सुद्धा तुम्हाला जर कांद्याच्या मुळाला सड ही दिसत असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच हा पर्याय करायचा आहे. तो काय, तर याच्यासाठी आपल्याला वापरायचंय ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास, हे 2 बुरशीजन्य जीवाणू आहेत, म्हणजे बुरशी जीवाणू जे की जमिनीमधली सगळी बुरशी खाऊन टाकतात. आता याचं प्रमाण जे आहे साधारणतः पहा, याचा काउंट जो आहे
हा 5 × 10⁹ जर असेल म्हणजे जवळजवळ 5 अब्जपर्यंत याचा काउंट आहे. तर हा तुम्ही साधारणतः अर्धा किलो अर्धा लिटर एका एकरसाठी वापरू शकता. जर याच्यापेक्षा कमी काउंट असेल तर 1 एकरसाठी आपल्याला 1 किलो किंवा 1 लिटर हे याप्रमाणे वापरायचं आहे. यामुळे काय होणार आहे की मुळाला जी काही बुरशी लागलेली आहे ही बुरशी पूर्णतः खाल्ली जाईल आणि कांदा जो आहे सेफ राहील. कांद्याच्या वाढीसाठी कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मायक्रोरायझा आपल्याला सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये द्यायचा आहे. जर हा मायक्रोरायझा दिला तर पांढऱ्या मुळांची संख्या जी आहे वाढत राहते, परिणामी जमिनीतले सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या कांद्याला मिळतात. आणि दुसरी गोष्ट, सड जरी लागली तरी सगळी मुळं जी आहेत तर ती नष्ट होत नाहीत, परिणामी तुमची थोडीफार बुरशी जरी लागलेली असेल तरी त्याचा काही अटॅक काही प्रमाणात होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पहिला तर मायक्रोरायझा वापरायचा आहे. मायक्रोरायझा वापरलेला नसेल तर ह्युमिक आणि ट्रायकोडर्मा हे आपल्याला द्यायचं आहे. ट्रायकोडर्मामुळे सगळी बुरशी कंट्रोलमध्ये येईल, कांदा टिकवायला सुद्धा चांगला राहील. कारण तुम्ही जर ट्रायकोडर्मा वापरलेला नसेल तर तो जो प्लॉट आहे हा तुम्हाला काही 3 किंवा 4 महिन्याच्या पुढे तो टिकवला जातोय असं कधीच दिसणार नाही. तुम्हाला जर कांदा स्टोरेजला ठेवायचा असेल, व्यवस्थित त्याचं बुरशी व्यवस्थापन करायचं असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास शिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला कितीही रासायनिक उपाय सुचवू द्या, तुम्ही अगदी कॅब्रेटॉप जरी मारलं तरी तुम्हाला तो रिझल्ट मिळणार नाही जो तुम्हाला जमिनीच्या मुळापासून जी बुरशी मारल्यामुळे ट्रायकोडर्मामुळे मिळतो तो कुठंच मिळणार नाही किंवा कोणाच्याच रासायनिक बुरशीनाशकामुळे मिळणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. तसेच फुगवणीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावर आपण व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये